तर या मंडळी आता समीक्षाने आज इथे मिसळ बनवलेली आहे, मस्त की मिसळ पावाचा बेत आहे आज. तर या तिने मोठ्या ताटात घेतलेले आहे आणि मला बघा एवढीशीच दिली मिसळ. तर या मंडळी मिसळ पाव खाऊया. आज रविवार आहे, तुम्हाला माहिती आहे आता आपला मार्गशीर्ष महिना चालल्या म्हणल्यानंतर आपण सध्या नॉनव्हेजचे व्हेजचे सगळे पदार्थ खाऊया. तर चला या मंडळी जेवायला. जेवणाचा टाईम झाला आहे, पण आज नाश्ता बिष्टा काहीच केला नव्हता, डायरेक्ट मिसळ पाव. मंडळी आमच्या जरा प्रिंटरचं थोडंसं कलरचा प्रॉब्लेम आहे, कलर प्रिंटचा जरा प्रॉब्लेम झाला आहे. तर त्यासाठी आता जरा हे करतो पुन्हा त्याचं. ॲक्च्युली त्याला आम्हाला काही यातलं टेक्निकल नॉलेज आहे नाही, पण त्याला रिसेट वगैरे असं करून बघतो. कधी कधी शाई पुसट येते, कधी काय येतं, तर त्यासाठी बघतो जरा कलरचा. कधी आता थोडासा कलरचा इश्यू आहे. गेल्याला शाईंग भरली होती, आता इंक सगळ्या भरल्या आहेत, पण त्याचं काय ते व्यवस्थित येत नाही. आता बघू, रिसेट वगैरे केलं आहे. मागच्या वेळेला असा इश्यू होता तेव्हा झाला होता, पण ब्लॅक शाईचा इश्यू होता. आता थोडंसं काहीतरी कलरचा प्रॉब्लेम झाला आहे, कलर कॉम्बिनेशन्स येतात ना. बघा ॲक्च्युली याची धूळ भरपूर झाली, याला धूळ तुम्ही बघत असाल. हे बघा, त्याला ॲक्च्युली तो ब्रश आणला पाहिजे आपण, कारण आणल्यापासून त्याला काय मेंटेनन्स केला नाही. साफसफाई अशी नाही केली, आतनं नाही साफसफाई, बाहेरनं आपण साफसफाई केली, पण तुम्हाला माहिती आहे धूळ किती असते. आता हे बघा धूळ, याला काहीतरी आणलं पाहिजे. परत एकदा असा तर रिसेट मारला होता. आता हे कलरचं जे होतं ना ते आता इथे ओपन केलं आहे, ते कलर ते सुद्धा करून त्याला हे करतो, रिसेट केलं आहे. रिपेअर आहे, तर रिपेअरचा ऑप्शन ॲक्च्युली मॅन्युअली पण करू शकता तुम्ही, आणि ह्याच्यावरनं कम्प्युटरवरनं तुमच्या किंवा मोबाईलवरनं पण त्याला नोझल त्याचं चेक करू शकता किंवा रिपेअर करू शकता. हे बघा असं येतं, हे नोझल चेक नंतर हे असं येतं, कधी लाईन कधी पुसट येतं, त्याच्यासाठी तुम्ही चेकिंग करू शकता. पण त्याच्या पलीकडे जर प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होत नसेल तर मात्र तुम्हाला डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला किंवा त्यांच्या टेक्निशियनशी संपर्क साधावा लागतो. आता आपण सर्वतोपरी प्रयत्न करून बघतो आहे, झालं तर ठीक आहे. कारण गेल्याला हे जे काय थोडे इश्यू होते ना ते रिझॉल्व्ह केले होते आपण. आता बघूया, आता पुन्हा आपण प्रयत्न करतो आहे. त्याचं ॲक्च्युली धूळ भरपूर, मला आता ते खोललं ना ते भरपूर धूळ. बघा धूळ, एक बघा ॲक्च्युली धूळ आहे ना. प्रिंट मारायला अजून काय ठेवलं नाही, धूळ. दक्षू ते थोडंसं ते ड्रायर कुठे आहे, ड्रायर तो ड्रायर असताना थोडीशी धूळ आपण काढली असं नाही याची, कारण लय धूळ झाली रे. त्याचं नोझल आपण हे करतो. हे तुम्ही आता नंतर असे हे बंद करू शकता. असं बंद करायचं असतं. चालू ठेवले ना तुम्ही? हां, हे करायला शॉक लागेल थोडंसं आपण हे करतोय आणि प्रयत्न करतोय, पण याने काय होणार नाही हेअर ड्रायरने. नाही हा पुरत पण नाही ते. ठीक आहे, चल बघूया. चल ठीक आहे. सध्या तर मंडळी तात्पुरता इश्यू सॉल्व झालेला वाटतं. आलं आहे, व्यवस्थित आलं आहे. ही प्रिंट आलेली, मग अशी मी हीच प्रिंट दिली ना तर मंडळी ही अशी येत होती. तर आता थोडीशी क्लिअर आऊट झालेली आहे असं मला तरी वाटतं आहे. बघू आता कसं अजून प्रिंट मारल्यावर कळेल आपल्याला. तर ॲक्च्युली मेंटेन ठेवलं पाहिजे, आपण म्हणतो वस्तू या मेंटेन ठेवल्या पाहिजेत. जसं धूळ मी आता उद्या बघतो काय याला ते भेटते का ब्रश वगैरे. तरी आपल्या मैदानात कार्यक्रम चालू असल्यामुळे एक्सरसाइज काय आपल्याला करायला भेटत नाही मैदानात, पण आपलं राऊंड तरी झालं पाहिजे म्हणून आता आलो. राऊंड मारतो, मगाचपासून राऊंड मारतो मी. पुढे जाऊन आलो होतो आमच्या तिकडे, आता परत इकडे चाललो आहे पुढे, कारण भरपूर हे चालू तिकडे काहीतरी कार्यक्रम आहे महिलांचा. ते मैदान भरगच्च भरलं आहे. तर तब तक फोन मारा ते हाल बोलो राउंड मारूया.
छान आणि नंतर मग जाऊया घरी. बाकीची एक्सरसाइज काय आज करायला भेटणार नाही. बोललं जा. पण इकडं मार्केट बघा कसलं भरगच्च भरलं तुम्हाला दाखवतो. हे बघा सगळं मार्केट बघा कसं. आज रविवार आहे ना तर लोक फिरत आहेत मार्केटमध्ये. हे आता काय खरेदी कोणाची शॉपिंग सुट्टी असल्यावर फॅमिलीसोबत तेवढाच एक हे वाटतं वेगळं. आणि आता समीक्षा पण गेली आहे रिक्षावर. येईल आता ती थोड्या वेळात. पण तोवर बोललो आपण जरा पुढे जाऊन तर येऊया. हां गर्दीतनं चालायलाच भेटत नाही आपल्याला नीटसं. फुलपाखरं बघा कशी. चल आपण जाऊया. आलं आता थंड हवा बघा कसली गार गार हवा सुटली. तिकडं मागे ॲक्च्युली मगाशी शूट करायला पाहिजे होतं. चला इकडे आलो तर इकडे शूट करतो. आज बघा आलो इकडे आपल्या साकीनाक्याची बीट आहे तिथपर्यंत तरी आलो. पार इकडे गेलेलो आमचा तुकाराम ब्रिज आहे ना तिथपर्यंत गेलेलो. चला आता इथे अबाउट टन. चला चला राऊंड मारून झालेला आहे आपला. चाललो आहे परत बीटपासनं परत माघारी आलो. आणि चला आता आपण चाललो आहे. गर्दी असणारच मंडळी. आमचं हे साकीनाका मार्केट आहे. इथे सगळं भेटतं पिन टू प्लेन. पण ॲक्च्युली या वर्दळीतनं ॲक्च्युली तुम्ही वॉकिंग करताय ना त्या वर्दळीतनं मला नाही वाटत योग्य आहे. ह्याला प्रॉपर एक्सरसाइज नाही म्हणू शकत. पण ठीक आहे तर राऊंड तर तेवढी झाली पाहिजे आपला. आपण दररोज जे ठरवलं आहे चालणं. कारण मैदान कसं आपण एनर्जी लावून चालतो तसं इथे कधी कधी कसं मध्ये मध्ये स्पीड आहे त्याचं स्लो करावं लागतं. छान वाटतं ना. आम्ही जेव्हा लहान होतो तेवढं मार्केट होतं नाही असं नाही पण एवढं असं नव्हतं भरत. आणि ठीक आहे आता सगळंच आहे ना. संध्याकाळचं भाजी मार्केट आमच्या इकडे खाली लागतं. आता संध्याकाळचं म्हणजे दुपारचं तिकडे लागतं. आणि सकाळचं इकडे सगळं साकीनाक्याला बघा. लहान मुलांची खेळणी वगैरे बघा. दक्षला जाताना फोल्डर घेऊन जायचं आहे. चला विमान बघा तिकडे वरती दिसते का. क्रॉस करून गेलं आता. चला काही दिवसांनी चला आता इकडे पुढे पुढे मार्केट कमी होत जाईल. हे छान आहे. आम्हाला लांब असं बाहेर कुठे मार्केटला जावं लागत नाही. जास्तीत जास्त घाटकोपर आमच्या इथलं कोण गेलं तर. म्हणजे आम्हाला खास दादरला वगैरे जावं असं काही आवश्यकता नाही. समीक्षाचा फोन आला. थांबा समीक्षा आली वाटतं इथे. तिथं आपण दाखवू. फोन करते कुठेतरी. बर्नर मार्केटमधनं आली आहे. पुढे आली असेल ती वाट बघते. चल चालत चालत आलो आहे खरं लांब आलो आहे. तिला बोललं ती तिथेच थांबायला सांगणार होती सांगत होती. मी आता इकडे मार्केट विरळ होत गेलं. चला पण हे दिसतायला छान दिसतंय ना. आता हे पूर्ण लाईट मिळत आला. अंधार असा नाही दिसायला पण वरतून मस्त व्ह्यू दिसतो आमच्या इथनं. अशी एक सरळ रेष दिसते.
फ्रूट्स वगैरे. समीक्षा आली की थांबली की काय माहिती का पुढे गेली. इथनं ती आली असती, या गल्लीतनं ती येणार होती. ते बघा आल्यात मॅडम. हो मॅडम चला चला या या. जाऊन आलो. कुठे? काय घेते तिथे? अरे वा, पिझ्झा, गरिबांचा पिझ्झा. या मंडळी जेवायला इथे मस्त की बघा काळ्या घेवड्याची भाजी आहे. इथे मस्त की भाजी आहे, मेथीची भाजी आहे, दक्षला पापड आहे. काय चला या. आज जेवण उशिरा होते आमचं. नाही आहे क्यों क्यों? तर चला या जेवायला. या जेवूया. दक्ष मिसळ पाव किती खाल्ले? एवढा खाल्ला. दक्ष आज अंतरून घालतोय आमच्याकडे. दक्ष मदत करतोय. ही हेल्पिंग टू हर. काय हीच मदर. हर मदर तू हर आहे. तू मुलगी आहे. ही म्हणजे तू. हीच मदर. हर मदर कसं होईल? गुड बॉय कसं असतं? ही इज गुड बॉय. चलो मंडळी आता झाले झोपायची वेळ. जास्त बडबड न करता आता झोपूया. पुन्हा भेटायचं आपल्याला सकाळी. तुम्ही बघितलं आजचा आपला प्रवास. आज आपली मिसळ पाव होती सकाळी. तिथे खाऊन झाल्यानंतर संध्याकाळी बघा हे असं आहे. व्हिडिओ मी करायला गेलो किंवा ते चला बाजूला. काय मंडळी डू गिव सम यूट्यूबर रिस्पेक्ट. गिव असू दे. तर जेव्हा फेमस होईल ना तेव्हा समजेल हिला ना. तुम्ही सपोर्ट करा. ऐसे मुकाम पे पहुंचाओ कुछ तो घट जाने दो और फेमस हो जाने दो. तो असो फेमस हो किंवा न हो पण चला आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ तर असेच राहतील. आज दक्ष काय खूपच बाबा मदत करायला लागला. काय खरं नाही. मी तर कधीपासूनच करतो, तुम्हाला नाही. हे इज हेल्पिंग बॉय. असू दे. हेल्प हेल्प केलीच पाहिजे ना. माझ्या डोळ्याशी पडतात. टुबुक काय होतं का? टुबुक करणं पडतं. कसे पडतो दाखव. असं टुबुक करणं पडतं. झोपणार असं नाही टुक. दिवसभर टी व्ही बघणार तर असं होणार ना. नाही झोपलं मग असं टुबुक करणं डोळे पडतात. नाटकी बॉय इज नाटकी बॉय. चलो असो. तर चला मंडळी आता आज बघितलं तर आज आपलं एक्सरसाइज नाही आली पण चालणं भरपूर चाललं आज. पण चला आता ठेवतो. आता झोप आले. मी झोपतो आता. उद्यापासून ऑफिसचं काम झालं ज्या वीकेंड. आणि अरे उद्या नाही ना माझा एक मित्र नाही ऑफिसचा. मग त्याचं काम मलाच करावं लागणार आहे. असो आपलं काम करू. तुर्तासाठी आता या व्हिडिओमध्ये थांबायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तर पुन्हा टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री. पुन्हा भेटा. मी तर भेटणारच आहे तुम्हाला. तुम्ही नाही जरी ठरवलं तर मी येणार आहे पुन्हा तुमच्या भेटीला. त्यामुळे भेटत राहा. चांगलं वाटतं. आपलं चॅनल असंच जाऊ दे पुढे हळूहळू का होईना. स्लो स्टडी अँड विन द रेस. अर्थात आपल्याला काही रेस बेस जिंकायची नाही. आणि चला तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये तर इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तो म्हणजे टाटा बाय बाय गुड नाईट नाईट अँड शुभरात्री. सी यू बाय.